शाळांनी ही आता नवीन प्रकारची दादागिरी आणलेली आहे. होऊ शकते तुम्ही याचा अनुभव घेतला असेल किंवा नसेल. नसेल घेतला तर होऊ शकते तुम्ही लवकरच याचा अनुभव घ्याल. तर काय करत आहेत शाळा? शाळांकडे मुलांची, स्टुडंट्सची कमी नाही आहे. तुम्ही अनुभव घेतला असेल की तुम्हाला ज्या शाळेत ॲडमिशन घ्यायचं असेल तिथं तुम्हाला वेटिंग लिस्टसुद्धा एक्सपिरियन्स करावी लागते. तर आता शाळांनी काय प्रकारची दादागिरी सुरू केलेली आहे? जर तुमचा पाल्य, तुमचा स्टुडंट जो आहे त्या शाळेतला, तो जर परफॉर्म करत नसेल ॲज इन त्याचे जे पर्सेंटेज आहेत ते कमी असतील, तर त्या विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकण्यात येते. तर तुम्ही इमॅजिन करा की शाळेमध्ये 100 विद्यार्थी आहेत, लेट्स से कोणत्याही एका स्टँडर्डमध्ये, मे बी समजा पहिलीत आहेत, दुसरीत आहेत, तिसरीत आहेत. तर तुम्ही ती चाळणी बघा. चाळणी कशी होत आहे? जे खालून विद्यार्थी आहेत, एक प्रकारे भलेही ते 60% असो, 70% असो त्यांना, पण खालून ती चाळणी सुरू होते. तुमच्या पाल्याला जर 60% असतील तर त्याला मे बी वॉर्निंग देण्यात येईल आणि मग पुढच्या वर्षी शाळेतून काढून टाकण्यात येईल. मग त्याच्या पुढच्या वर्गात मे बी 70% असतील तुमच्या स्टुडंटला, त्यांना ही वॉर्निंग देऊन नंतर मग शाळेतून काढण्यात येईल. कंपल्सरी काढण्यात येईल. मी फक्त जस्ट वॉर्निंगची गोष्ट नाही करत आहे. 70, 80, 85 असे करत ती त्यांची चाळणी खालून सुरू होते. आता मला सांगा, ही जर शाळा जर मग पुढे जाऊन 9वी 10वी ज्यांचे जे रिझल्ट लागतात ते ऑब्व्हियसली शाळेत उरलेले विद्यार्थी कोणते आहेत? ते आहेत ज्यांना 80, 85, 90, 95% मिळतात. आणि मग त्या शाळेचा रिझल्ट जर 100% लागत असेल आणि मोस्ट प्रॉब्ली त्या शाळेचे सगळे विद्यार्थी जर बोर्डातही येत असतील 100% विद्यार्थी, तर त्यात आश्चर्य वाटायला नको. कारण तुम्ही ऑलरेडी जे खालचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना तुम्ही ऑलरेडी काढून टाकलेले आहेत. मे बी इवन त्यांना 70% असतील, 80% असतील, त्यांना तुम्ही ऑलरेडी काढून टाकलेले आहेत. तर तुमच्या जर 100% विद्यार्थ्यांनाही 90%पेक्षा जास्त मार्क येत असतील तर त्यात काही आश्चर्य नाही. तर पालकांनो, ही रिॲलिटी आहे, हे हायपोथेटिकल नाही आहे. हे बऱ्याचशा शाळेत होत आहे. मे बी तुमच्या शाळेत आत्तापर्यंत झालेलं नसेल, पण होऊ शकतं तुम्ही लवकरच याचा अनुभव घ्याल. आणि जर तुम्ही अनुभव घेतला असेल तर मला सांगा तुमचं काय त्यात एक्सपिरियन्स होतं किंवा तुम्ही काय चॅलेंज फेस केलं. आणि मला तुमचे थॉट्स ऐकायला नक्की आवडेल. तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. दॅट्स ऑल फॉर नाव. दिस इज डॉक्टर नितीन सायनिंग आउट.